पैसे वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। आता कसलीही काळजी करण्याचं कारण नसून थेट पैसे आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार आहेत। होय, आता तुम्हाला माहितीच असेल पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनातूनच मोठे निर्णय राज्य सरकारने जाहीर करत महिलांना चांगला दिलासा मिळालेला आहे व महिलांनी देखील आता सरकारचे आभार मानलेले आहेत, कारण खूपच लवकर आता जुलै हप्त्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळाली आहे। मात्र आता जुलैचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आता सुरू केला जाणार आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघणार आहोत। कारण पहिल्या टप्प्यासाठी आता सरकारने काही जिल्हे घेतलेले आहेत, त्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार हप्ता देणार आहे। मग ते कोणते जिल्हे आहेत तुम्हाला त्याची नावे पुढे सांगणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता तर मिळेल, मात्र गॅस सिलेंडरसाठी देखील तुम्ही पात्र ठरणार आहात व तुम्हाला 40,000 रुपयांचा लाभ देखील मिळवता येणार आहे। मात्र हे सर्व काही लाभ घेण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणतं काम करावं लागेल ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। तो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची बातमी पाहायला मिळणार आहे। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत हप्ता मिळेल आपण ती बातमी नक्कीच देणार आहोत। त्यासाठी फक्त कमेंट करून तुम्हाला तुमचा जिल्हा सांगायचा आहे। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता अखेर आता गोड आनंदाची बातमी आलेली असून थेट पैसे वाटप आता सुरू केले जाणार आहे। आता थेट पैसे वाटप हे सुरू होणार असून जुलैचा डबल हप्ता आता जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे आता तुम्हाला डबल हप्त्याचा लाभ मिळणार असून लाडक्या बहिणींना आता पहिल्या दिवशी जर नाव आलं तर 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळून जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। मात्र तुम्हाला जर आता 3,000 रुपये पाहिजे असतील, म्हणजे 1,500 नाही तर काही लाडक्या बहिणींना सरकार 3,000 रुपये देणार आहे। त्याच्या मागचं कारण म्हणजे आता त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर ही 3,000 रुपये मिळतील व सर्वात आधी जुलैच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। मग त्यासाठी पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। ते काम पूर्ण केलं तुमचं पहिल्या यादीत नाव येईल व जो 1,500 हप्ता मिळणार आहे त्याऐवजी 3,000 रुपये मिळतील। त्यातले त्यात 3,000 रुपये नाहीच तर तुम्ही लगेच गॅस सिलेंडरसाठी देखील पात्र ठरणार असून गॅस सिलेंडरचे देखील तुम्हाला नंतर 830 रुपये वाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे। 830 रुपयांचा लाभ देखील तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। मात्र आता लाडकी बहीण योजनेचे हप्ता वाटपात कोणत्या जिल्ह्याची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत, तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी देखील बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट माहिती आलेली आहे। या ठिकाणी आता काय सांगितलं इकडे बघा, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। आता तुम्हाला मी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लक्ष देऊन बघा, कारण जसं तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल तसे लगेच तुम्हाला कोणत्या क्षणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये जुलैच्या हप्त्याचे मेसेज येणार आहेत, पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल। त्यासाठी एक चांगला दिलासा मिळू शकतो। तर इथे बघू शकता आता इथे काय सांगितलं आहे, जिल्ह्यांची नावे देखील आता सांगितलेली आहेत। यामध्ये आता प्रत्येक जिल्हा आहे त्या ठिकाणी आता किती रुपये मिळणार व कोणत्या दिवशी आता पैसे येत आहेत, आज कुठे येणार आहेत, उद्या कुठे येणार आहेत ती देखील माहिती आहे। आता इकडे लक्ष देऊन बघा। आता फक्त इथून पुढे लक्ष देऊन जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा मोठा खरा फायदा होणार आहे, कारण आता सरकारने जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये पहिल्या यादीत जे नाव सरकार ज्यांचं घेणार आहे त्यांना सरकार सर्वात आधी हप्ता देणार आहे। मात्र पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक काम प्रत्येकाला ते करावं लागेल, जेणेकरून जुलैच्या हप्त्याचे पैसे जमा होतील, ते पण सर्वात आधी मिळून जातील। अन्यथा एखाद्या वेळेस मिळणार पण नाहीत किंवा खूप उशिरा मिळू शकते, हे देखील लक्षात घ्या। त्यासाठी फक्त जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमचं चांगलं नशीब आहे, आता तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये इकडे बघा आता इथे सांगितलं आहे, आली गोड बातमी, आता थेट पैसे वाटप होणार, जुलैचे डबल हप्त्याची रक्कमही मिळणार। म्हणजे आता जूनचा हप्ता मिळाला, डबल हप्ता जुलैचा आता वाटप केला जाणार। पहिला टप्पा आता सुरू होणार आहे, पण आता पहिला टप्पा आपल्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी 2 कामे करावी लागतील, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत किंवा पैसे मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो। त्यासाठी प्रत्येकाला हे काम करून घ्यायचं आहे। ते कोणतं काम आहे ते आता पुढच्या एका मिनिटात लगेच सांगणार आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा सरकार सुरू करणार आहे, अधिवेशनातून घोषणा कोणत्या जिल्ह्यासाठी आता पैसे वाटपासाठी केलेली आहे, तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे। तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही नक्कीच देणार आहोत। तर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पहिला महत्त्वाचा जिल्हा मुंबई आहे। मुंबई जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे आता वाटप केले जाणार आहेत। मुंबईचा जर विचार केला तर बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी काहींना 3,000 रुपये तर काहींना 1,500, त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। कारण मुंबईमधील बऱ्याच लाडक्या बहिणींनी
आपले व्हिडिओ बघून त्यांनी एक काम पूर्ण केलेलं आहे, ते काम घर बसल्या पूर्ण होतं. त्यांनी ते काम पूर्ण करताच ते आता गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांसाठी पात्र ठरलेले आहेत. आता त्यांना गॅस सिलेंडरचा पण हप्ता येणार आहे. मग तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व गॅस सिलेंडरच्या हप्त्याचा पण फायदा घ्या, कारण गॅस सिलेंडरचे हप्ते वर्षातून 3 वेळेस मिळत असतात. त्याचे तुम्ही गॅस सिलेंडर घेऊ शकता. तसेच तुम्हाला जुलैचा हप्ता किंवा इतर हप्ते पण इथून पुढे लवकर मिळत राहतील. त्यासाठी हे काम करणं खूप गरजेचं आहे. मग आता तुम्हाला हे काम करायचं असेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढे सांगणारच आहे. तर आता या मुंबई जिल्ह्यामध्ये 40,000 रुपये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी मिळवले आहेत. त्यांना मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 40,000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं, कारण सरकारने लाडक्या बहिणीसाठी आता 40,000 रुपये देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. आता तुम्ही म्हणाल सरकार एवढी रक्कम कसं काय देत आहे, तर इकडे बघा, यामध्ये हे 40,000 रुपये देण्याचं कारण म्हणजे हे 40,000 रुपये आता तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे बँकेकडून. तुम्ही जर हे बँकेकडून आता कर्ज घेतलं तर याची तुम्हाला रक्कम परत देण्याची गरज पडणार नाही. फक्त एक होणार की तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतोय, तो हप्ता तुम्हाला येण्याऐवजी जोपर्यंत बँकेकडे 40,000 रुपये जमा होत नाही, तो तुम्हाला हप्ता येण्याऐवजी सरकार बँकांना देईल व ते 40,000 रुपये तुम्हाला देण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातूनच ते 40,000 रुपये तुमचे मिटून जातील. तुम्हाला बँकेकडे पुन्हा देण्याची गरज पडणार नाहीये. फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता 40,000 रुपये होईपर्यंत तुमच्याकडे येणार नाहीये, तो बँकेकडे जाणार आहे. हे लक्षात घ्या. व तुम्हाला जर ह्या 40,000 रुपयांचा जर फायदा घ्यायचा असेल तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता योजना ही आता सरकारने आणलेली आहे. लवकरात लवकर आता मुदत संपत आलेली आहे. लवकर याचा फायदा घ्या. एकदमच 40,000 रुपये तुम्हाला मिळून जातील. मग पाहिजे असतील तर येस म्हणून कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मुंबई जिल्हा झालं. मुंबई या ठिकाणी तर जुलैचा हप्ता पण मिळणार, गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार. तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलैच्या हप्त्याची तयारी सरकारने केलेली आहे व किती कोटी रुपये आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत, पुढच्या जिल्ह्यांची लगेच यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे मराठवाडा विभागातील लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यात देखील बहुतांशी लाखो बहिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यात सरकार दरवेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता देत असतं. आता यावेळेस बी लाखो बहिणी आहेत, मात्र काय अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडे कुणाकडे 4 चाकी गाडी होती, कुणाची जी आहे ती इन्कम म्हणजे वर्षाला जे नियम आहे एवढी इन्कम असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. पण काही जणांची इन्कम 6-6 लाख वर्षाची, काहींची 4-4 लाखाच्या पुढे होते. मग अशांचे सरकारने हप्ते बंद केलेले आहेत. गोरगरीब महिलांचे हप्ते बंद केलेले आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करू नका. आता लातूर जिल्ह्यातील देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. जुलै हप्त्याची पैशाची जी रक्कम आहे ती लातूर जिल्ह्यात एक सर्वात आधी वाटप केली जाणार आहे. त्यामुळे लातूर, मुंबई या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तुम्ही चिंताच करू नका. तुम्हाला कोणत्या क्षणी हप्त्याची मेसेज येतील व तुम्हाला हप्त्याचा मेसेज कसा येईल त्यामध्ये इकडे बघा असं लिहिलेलं असेल, क्रेडिट युअर अकाउंट. मी ते लिहून दाखवतो, लक्ष द्या. क्रेडिट युअर अकाउंट. नंतर काय लिहिलेलं असेल, जी काय रक्कम असेल तुमची बँक खात्यावर येणार आहे त्या रकमेचा आकडा असेल. आता पुढे कोणता आकडा असेल तर इकडे बघा, जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर 1,500 रुपये. क्रेडिट युअर अकाउंट 3,000 किंवा 1,500 रुपये असा मेसेज तुम्हाला दिसला की लगेच समजून जायचं आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे हे पैसे जमा झाले आहेत. कोणते लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तुम्ही डायरेक्ट समजू शकता. त्यामुळे कसली अडचण नाहीये, कसलीही चिंता नाहीये. तुम्हाला चांगला दिलासा हा सरकारकडून 100% मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. तर चला आता अजून कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे पाहूयात व अजून महत्त्वाचे काय अपडेट आहेत ते देखील आता तुम्हाला सांगतो. आता इथून पुढे जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा चांगला फायदा होणार आहे. आता फक्त थोडा व्हिडिओ राहिलेला आहे, थोडा व्हिडिओ कट करू नका, कारण आता खरा महत्त्वाचा व्हिडिओ आपण राहिलेला बघणार आहोत. आता राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये जी काय महत्त्वाची माहिती आहे आता तुम्हाला ती सांगणार आहे. नेमकी आता जुलैच्या हप्त्याची वेळ कोणती आहे, कोणत्या टायमिंगला किती वाजता खात्यात जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आज जमा होईल, कोणत्या जिल्ह्यात उद्या जमा होईल की आज जमा होणार आहे की नाही, ते देखील सर्व काय आता बघायला मिळणार आहे. आता फक्त इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर चला आता तुम्हाला सर्वात आधी जी काय महत्त्वाची माहिती आलेली आहे ती तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता अधिवेशनातून आता मोठी घोषणा. इथे काय माहिती आलेली आहे, या माहिती जे सांगितलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवत आहे. अधिवेशनातून मोठी घोषणा, आता थेट पैसे वाटपाची रक्कम आता लाडक्या बहिणींना मिळणार. काळजी करू नका. पहिला टप्पा 9 जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. 9 जिल्ह्यात पहिल्या टप्पा वाटपाची सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे. 9 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जी रक्कम मिळणार आहे ती 1,500च नाही तर त्यासोबत आणखीन गॅस सिलेंडरचे पैसे देखील लाडक्या बहिणींना वाटपाचं नियोजन आता सरकारने सुरू केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना
बहिणीला चांगला दिलासा मिळतोय। जुलैचा हप्ता लवकर देण्याचं एकमेव कारण म्हणजे जूनचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी या नाराज झालेल्या होत्या। तीच नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी सरकारने जुलैच्या हप्त्याची लवकर तयारी करून ठेवलेली आहे व आता हे जुलैच्या हप्त्याचे पैसे माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। मात्र पहिला टप्पा हा 9 जिल्ह्यात होत आहे, सर्व जिल्ह्यात होणार नाहीये। आता कोणते 9 जिल्हे आहेत त्यातील 2 जिल्हे पाहिले। पहिला जिल्हा मुंबई, दुसरा जिल्हा लातूर। या ठिकाणी देखील आता सर्वात आधी हप्ता वाटपाची रक्कम आता केली जाणार आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू केला जाणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे आपल्याला 100% मिळाले पाहिजे यासाठी कोणतं काम करायचंय ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। या ठिकाणी काय सांगितलं आहे, किती रुपये कोणत्या जिल्ह्याला आता सरकार देत आहे, तर इकडे बघा व कोणत्या विभागात सर्वात आधी हप्ता येत आहे ती देखील माहिती या ठिकाणी आहे। तर इकडे बघू शकता काही विभागाला 200 कोटी, काही विभागाला 300 कोटी, तर काही विभागाला 400 कोटी डायरेक्ट निधी वितरण आता मिळणार आहे। आता ही निधी वितरणासाठी मान्यता कोणत्या क्षणी मिळणार असून पैसे आता या विभागामध्ये मिळणार आहेत। मात्र ही आता पैशाची कोट्यवधी रुपयांची वाटप केले जाणार आहे। या विभागांची नावे देखील सरकारने जाहीर केलेली आहेत। यामध्ये जर तुमच्या विभागाचं नाव असेल तर तुम्हाला देखील हप्त्याची रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर इकडे बघू शकता पहिला विभाग आता यामध्ये जाहीर तर झालेला आहे। एका विभागाला 200 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। तर अजून एक विभाग आहे त्यामध्ये 300 कोटी रुपये सरकार आता देणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी। तर अजून तिसरा विभाग आहे, ते तिसऱ्या विभागाचं नाव देखील सांगणार आहे। त्यासाठी सर्वात जास्त रक्कम म्हणजे 400 कोटी आहे। आता 400 कोटी म्हटल्यावर लाडक्या बहिणींना एखाद्या वेळेस 1500 नाही तर अजून जास्त रक्कम देण्याचं सरकारने ठरवलेलं देखील असू शकतं। त्यामुळे मोठी रक्कम ही सरकारने जाहीर केलेली आहे। डायरेक्ट निधी वितरणाला आता ही मान्यता मिळालेली असून कोणत्या क्षणी या तिन्ही विभागात पैसे आता जमा केले जाणार आहेत। आता ह्या 3 विभागापैकी तुमचा जर या 3 विभागात तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पैसे हे सर्वात आधी मिळतील। तर चला आता सर्वात आधी कोणता विभाग आहे त्या विभागाची नावे सांगतो। तुम्ही जर या विभागात राहत असाल तर मग तुम्हाला कसलीच काळजी करायची नाहीये, कारण या 3 विभागाला सर्वाधिक निधी सरकार देत आहे व या 3 विभागातील लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे पैसे हे 100% प्रत्येक बहिणीला मिळण्याची माहिती देखील बघायला मिळत आहे। तर चला आता कोणते विभाग आहेत त्यांची देखील आपण नावे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी विभागाची नावे जाहीर झालेली आहेत। पहिला विभाग आता तुम्हाला मी सांगत आहे, इकडे लक्ष देऊन बघू शकता पुणे विभाग। आता पुणे विभागातील बहुतांशी जिल्हे बघायला मिळत आहेत। पुणे विभागातून जर तुम्ही राहत असाल तर तुमची ही चिंता आता संपणार असून पुणे विभागातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला आता मोठ्या वेगवान गतीने सुरुवात होणार आहे। पुणे विभागात तब्बल 1500 रुपयांचा एक टप्पा तर काही बहिणींना 3000 रुपये वाटपाचा टप्पा हा आता सुरू करण्यात येणार आहे। एक चांगली दिलासा देणारी बातमी। परभणी जिल्हा पुणे विभागातील म्हटलं तरी काय हरकत नाही, थेट आता पैसे वाटप केले जाणार आहेत। या पुणे विभागासाठी जर विचार केला तर आता 300 कोटीच्या आसपास किंवा अधिकचा निधी आता सरकार जाहीर करत आहे। यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 830 रुपये, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, तर काही बहिणींना चक्क 3000 रुपये मिळणार आहेत। मात्र हे 3000 रुपये सर्वांना मिळवता देखील येऊ शकतात। मात्र त्यासाठी एक काम करायचं आहे, ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। आता फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। या राहिलेल्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय सांगणार आहे, सर्व योजनांचे पैसे तुम्ही नक्की मिळवू शकता। तर आता इथून पुढे महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आता फक्त 1.5 मिनिटं जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचा सर्वात मोठा फायदा होईल व आता राहिलेल्या 1.5 मिनिटामध्ये कोणत्या जिल्ह्यात आता पैसे कधी सुरू होत आहेत ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता पुणे विभागात देखील आता पैसे वाटपाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता वाटपाची रक्कम सुरू केली जाणार आहे। तर चला आता पुढच्या विभागाची व जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। यामध्ये बघू शकता आता पुढील क्रमांकाचा विभाग देखील जाहीर झालेला आहे, जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत। त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे, ती म्हणजे या ठिकाणी बघू शकता SBI बँक खाते असेल तर या ठिकाणी बघा SBI बँक खाते असेल तर आता खुशखबर आलेली आहे। सर्वात आधी पैसे येण्यास पण सुरुवात आता होणार असून अजून 3 बँकांची नावे आलेली आहेत। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI मध्ये जर खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। जर अजून तुमचं खातं पोस्टामध्ये देखील असेल तरी चांगला दिलासा मिळणार आहे। पोस्टात व SBI बँकेमध्ये सर्वात आधी सरकार आता हप्ता देणार आहे। आता हे झाल्या 2 बँका, अजून तिसरी बँक कोणती आहे की त्या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी सरकार देत आहे ते देखील सांगतो। तर ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। तर इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता चांगली रक्कम मिळणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे वाटपाचं काम आता केलं जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी सर्वात आधी येणार आहेत। मग तुमचं बँक खातं नेमकं कोणत्या याच्यामध्ये आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा।
दाखवा, व्हिडिओला लाईक करा. आम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच देणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता आता कोणत्या जिल्ह्यात आता किती रुपये वाटप होत आहे, तो आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता हप्ता वाटप सुरू होत आहे. उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार असून सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहे. या सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा होती की आम्हाला हप्ता नेमका कधी मिळणार, आमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत येऊ शकतात, अशी जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता तुमची संपलेली असून याही ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटपाचं काम केलं जाणार आहे. 1,500 रुपये काहींना हप्ता मिळेल. पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये हप्त्याची रक्कम ही 100% मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. थेट हप्त्या वाटपाची रक्कम आता ही तुमच्यासाठी सरकार सुरू करत आहे. हे पैसे आता थेट तुम्हाला मिळणार आहेत. तर आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळेल व जास्त हप्त्याची रक्कम देखील मिळू शकते. तर चला आता ते पण आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, सर्वात आधी आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमचं हे काम होऊन जाणार आहे. एवढं काम तुम्ही नक्की करून घ्या, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो. जर अजून लाडकी बहीण योजनेबाबत काही बातमी आली तर लवकरच या चॅनलमध्ये आपण देणार आहोत. त्यासाठी फक्त आता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याची लाडकी बहीण योजनेची माहिती नक्कीच देणार आहोत. धन्यवाद.